जाऊयात सोलापूरमध्ये सोलापुरातील अंजन गावात महापुरुषांचा पुतळा बसवण्यावरून वाद झाला। अंजन गावामध्ये जमावानं पोलिसांवर दगडफेकही केली। माढा तालुक्यातील अंजन गावात पुन्हा एकदा घोषणाबाजी करण्यात आली आहे। एक गट पुतळ्यासमोर तर दुसरा गट मंदिराच्या आवारात बसला। पोलिसांकडून दोन्ही गटाला हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलीस आणि आंदोलकांची बाचाबाची झाली आणि त्याच नंतर हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। सागर, सध्या सोलापूरमधली परिस्थिती काय आहे सविस्तर सांगाल? वर्षा, आपण पाहिलं की खरं तर काल रात्रीच्या सुमारास पोलीस आणि आंदोलकांमध्ये जे आहे ते दगडफेक झालेली पाहायला मिळाली आणि यामध्ये पोलिसांवरती मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आला। त्यानंतर मात्र पोलिसांकडून या आंदोलकांना हुसकावण्यात आलं। मात्र आज पुन्हा एकदा हे सर्व आंदोलक जे आहेत आणि हे दोन्ही गटाचे आंदोलक जे आहेत ते पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पुतळ्याच्या समोरच्या बाजूला एक गट आहे आणि दुसरा गट जो आहे तो मंदिरात थांबलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि दोन्ही गट एकमेकांकडून पाहून घोषणाबाजी जे आहे ते करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर पोलीस प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश जे आहेत ते काल लागू करण्यात आलेले आणि त्या संदर्भातल्या सूचना देखील देण्यात येत आहेत। मात्र असं असलं तरी दोन्ही बाजूला आंदोलक जे आहेत ते कुठेतरी जमलेले आजही पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांची छावणी जी आहे ती संपूर्ण गावाला पडलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर काही वेळापूर्वी या ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये पुन्हा एकदा बाचाबाची जी आहे, शाब्दिक बाचाबाची जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळाली। कारण पोलिसांकडून ह्या दोन्ही गटाला जे आहे ते हुसकावण्याचा प्रयत्न जो आहे तो होतोय आणि कुणीही या गावामध्ये थांबू नये। निश्चितच सागर, आपण एकूणच बघतोय संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे। तुम्ही लक्ष ठेवून राहा, प्रत्येक अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।